नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय। हे देवेंद्र फडणवीसांना माहित नाही असं नाही, कारण ही आकडेवारी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंच दिलेली आहे। म्हणजे एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही, तुम्ही जेवढा खर्च करतायत सोयाबीनवरती, कापसावरती, तेवढा खर्च देखील तुमचा वसूल होत नाहीये। दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिकच नव्हे तर जमीन वाहून गेलेली आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये जे नुकसान झालंय ते पण त्याची समाधानकारक भरपाई जी आहे ती देखील देवेंद्र फडणवीस करत नाहीयेत। आणि त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे कर्जबाजारीपणाच्या विळख्यामध्ये आज महाराष्ट्रातला शेतकरी सापडलेला आहे। आणि म्हणूनच दर 3 तासाला एक शेतकरी हा आत्महत्येचा पर्याय स्वीकारतोय। तो पर्याय स्वीकारल्याशिवाय दुसरा कोणता त्याला मार्ग दिसत नाही। आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी नागपूरमध्ये जेव्हा शेतकरी आंदोलनाची घोषणा झाली, ज्याचं नेतृत्व बच्चू कडू, राजू शेट्टी आदी मंडळी करतायत, त्याला खूप मोठा प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी दिला। हा नागपूरमधील शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जी लढाई लढलेली होती त्याची आठवण करून देणारा होता। आणि त्यामुळेच असं वाटत होतं की आता सरकारला कर्जमाफी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण निवडणुका समोर आहेत आणि सरकार कर्जमाफी घोषित करेल। परंतु तसं घडलं नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची नियत नाही। निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी घाबरून गेलेले असल्यामुळे त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा देखील केली। परंतु ती निवडणूक झाल्यानंतर मात्र शेतकरी कर्जमाफीविषयी एक सकार शब्द काढायला देवेंद्र फडणवीस हे तयार नव्हते। परंतु युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी स्थिती बच्चू कडू यांनी करून ठेवलेली आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कर्जमाफी देऊ अशी निर्णायक खात्रीलायक घोषणा केलेली नाही। त्यांनी आजचं मरण उद्यावर ढकललंय। ते असं म्हणतात की 30 जून पर्यंत, पुढच्या वर्षी 6 महिन्यानंतर आम्ही निर्णय घेऊ कर्जमाफीचा। तोपर्यंत ही अशी समिती नेमली, ज्या समितीमध्ये एकही शेतकरी नाही। या शेतकऱ्यांच्या नेत्यांपैकी कोणताही नेता त्याच्यामध्ये नाही, कोणीही कृषी तज्ञ नाही, केवळ प्रशासकीय अधिकारी या समितीमध्ये बसवलेले आहेत। म्हणजे ही समिती जी आहे ती फक्त दाखवण्यासाठीचा देखावा आहे। मुळात देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी देण्याची नियत नाही। ती जर असती तर विधानसभा निवडणुकीनंतरच तातडीनं त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असती, परंतु त्यांची ती नियत नाही। तुम्ही त्यांनी काढलेला GR पण पहा, या GR मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी या शब्दाचा उल्लेख नाही, तर त्यात कावेबाज पद्धतीने असं सांगितलंय की शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ज्या काही शॉर्ट टर्म लॉंग टर्म उपाययोजना करता येतील त्यासाठीची म्हणून ही कमिटी आहे। दुसरा मुद्दा, राजू शेट्टी यांनी जी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सरकारच्या आर्थिक अडचणी त्यांच्या समोर आहेत आणि त्याच्यामुळे सध्या लगेचच अशा पद्धतीची कर्जमाफी देऊ शकतील अशा स्थितीमध्ये ते नाहीयेत, असं देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बोलण्यातून त्या मीटिंगमध्ये लक्षात आलं। मुद्दा असा आहे की राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नसेल, परंतु केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती आहे ना। केंद्र सरकारमध्ये तुमचंच सरकार आहे। कर्जमाफीची जी तुम्ही घोषणा केली त्या सगळ्या गोष्टींना तुमचे नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी समर्थनच दिलेलं होतं। त्यामुळे अशी जी महाराष्ट्रामध्ये एक न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली, अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची, अशा परिस्थितीमध्ये केंद्राकडून खास राज्यासाठी पॅकेज मागवता येऊ शकतं आणि ज्याच्या अंतर्गत अशा पद्धतीने कर्जमाफी करता येऊ शकते। फडणवीसांची मुळात शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत नाही, हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे। एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतं, बच्चू कडू, राजू शेट्टी यासारखी मंडळी जी आहे ती या सगळ्या आंदोलनामध्ये होती। त्यांनाही हे चांगलं माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत, त्यामुळे कर्जमाफी घेण्याची संधी ही आत्ताच होती। कारण हे सरकार जेव्हा घाबरतं तेव्हा ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करतं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील आपण पाहिलं की आपली ही निवडणूक हातातून निघून जाईल असं त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलेली होती। त्याच्यामुळे सरकारकडून कर्जमाफी आत्ताच घेता आली असती, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर मग थेट 2029 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळे 30 जूनला
देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कर्जमाफी देण्याचं कोणतंही प्रेशर असणार नाहीये हे उघड आहे. हे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या कसं लक्षात आलं नाही हा खरा मोठा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने वस्तुस्थिती अशी आहे की आता जर कर्जमाफीची घोषणा केली असती तर दर 3 तासाला जे एक शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते ती आत्महत्या थांबली नसती. 30 जून पर्यंत होणाऱ्या आत्महत्या थांबवणार कशा याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांनी द्यावं.